वंदन करतो, उभ्या हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि घेऊन जातो एक दमदार क्रीडा स्पर्धा जगदंब प्रतिष्ठान भैरवनाथ चषक 2025 या भव्य दिव्य क्रीडा नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदान घनसोली घोरंदा आजचा अंतिम दिवस। कालच्या दिवसामध्ये मात्र या स्पर्धेला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली। कालच्या दिवसामध्ये अगदी चुरशीच्या लढत पाहायला मिळाला, आज देखील तशाच लढती मात्र जरूर पाहायला मिळतील। काल कुसगाव टीम कालच्या दिवसामधून विजेता संघ ठरणारी टीम पाहायला मिळाली। अतितडीची लढत शेवटपर्यंत अगदी शेवटच्या बॉल पर्यंत मात्र सामना अतितडीचा पाहायला मिळाला। परंतु आता सुरू असलेल्या मॅचच्या दिशेने मात्र आपण जाऊया, जिथे मात्र छत्रपती 11 आणि त्यांच्या विरोधात छत्रपती बॉयज या दोन संघांमधली ही लढत अगदी पाहायला मिळते। टॉस जिंकला छत्रपती 11 या संघाने आणि टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। आमंत्रित केले छत्रपती बॉयज या संघाकडनं मात्र बॅटिंगसाठी मात्र सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये अमित आणि संदीप आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं P1 चं षटक शरद कोंडाळकर। तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये। पहिला बॉल शरद कोंडाळकर यांचा अमित साठी। पहिलाच बॉल बॅटला ब्रेस झालाय, चेंडू घोषंकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय, एक धाव येते, एका धावेने खातं अकाउंट श्री गणेशा होतोय छत्रपती बॉयज या संघाचा। टॉस जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, आमंत्रित केलं बॅटिंगसाठी। बॅटिंग करत असताना पहिल्याच बॉलवरती मात्र मोठा प्रहार चढवायचा होता, बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषंकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय। खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवत आहे आजच्या दिवसामध्ये। हो, पुन्हा एकदा तोच फटका सजवायचा होता, ड्राइव्ह जरूर करायचा होता, बॅकफुटला जात असताना मात्र बॅकफुट पंच करायचा होता। परंतु आपण जर पाहायला गेलं तर शरद कोंडाळकर एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, सध्याच्या घडीला चांगला फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय। आज आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील त्यांची प्रमुख आयोजनाची भूमिका मात्र जरूर पाहायला मिळते। या बॉल वरती देखील चांगला बॉल हाताळलाय, बिट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये मात्र चाललाय। चांगली गोलंदाजी आतापर्यंत मात्र राहिली आहे, कारण 3 बॉल चांगल्या टप्प्यावरती त्याने हाताळलेत, कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाहीये। P1 च्या षटकामध्ये ताबडतोड अगदी गोलंदाजी मात्र जरूर पाहायला मिळते। मोठ्या फटक्यासाठी गेले, ड्राइव्ह जरूर केला होता, क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका मिळतोय, बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळते। अगदी लॉंग ऑफ रिजनचं क्षेत्ररक्षण वेगाने आले, चांगला स्टॉप तिथे केला, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्याच्या हाताला चटका मिळून अगदी एक्स्ट्रा कव्हरला मात्र हा फटका खेळलेला अडवण्याचा प्रयत्न चांगला पाहायला मिळाला। तिथे मात्र 1-2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत, टोटल धावा 3 स्कोर कार्ड वरती लागतात। हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं, क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली, कॅच ड्रॉप। अगदी शेवटच्या मोमेंटला मात्र बॉल हातातून निसटला, कॅच ड्रॉप झाली आणि तिथे मात्र जीवदान प्राप्त झालं अमितला। हो, इथे बॅडमिंटन स्ट्रोक पॉइंटला उडवलाय, बॉल चाललाय, एक टप्पा घेत बॉल सीमा पार, मिळतील धावा 4, येतोय भैरवनाथ चषक चौकार। संदेशजी माटेकर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र पहिल्या मॅचची मॅन ऑफ द मॅच श्री दादा या आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जायचंय।
पहिलं षटक समाप्त होतोय शरद कोंडाकर यांचं आणि पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि पहिलं षटक खर्च करत असताना धाबा खर्च केल्यात शरद कोंडाकर यांनी 8. टीमची धावसंख्या मात्र 8 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते जिथे मात्र पाहायला गेलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. अमित आता येत आहेत गोलंदाजीसाठी दुसरं षटक घेऊन. अमित आलाय गोलंदाजीसाठी. ओहो बैठा फटका सजवायचा होता मागचा पाय थोडासा पाठीमागे वाकवलाय बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये चांगला बॉल तिथे हाताळत असताना अमित पहिला बॉल तर डॉट बॉल आलाय. अगदी आपण जर पाहिलं गेलं दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना मोठ्या फटक्यासाठी गेले बॉल तर हवेत आहे एलिव्हेशन प्राप्त झालंय का बघावं लागेल. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याबाहेर बॉल ट्रॅव्हल होतोय बघावं लागेल पंचांचा इशारा येतोय तो म्हणजे चौकार 4 धावा. चौकार आलाय 4 धावा प्राप्त होत आहेत. चौकाराच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल अर्थातच 12 या धावसंख्येवरती 12 ऑन स्कोर कार्ड 12 धावा धाव फलकावरती लागताना लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केले. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये चांगली फिल्डिंग चांगला कॅच तिथे पकडलाय. पहिला धक्का लागतोय छत्रपती बॉईज या संघाला जावं लागेल माघारी. अमित बॅक टू दी डगआउट. मंगेश आलेत. नाना 'मंगेश गराळ नाना यांच्यासाठी हा बॉल ड्राइव्ह केलाय समोरच्या दिशेला चांगला स्टॉप तिथे केलाय. चार बॉलचा खेळ समाप्त होत असताना मात्र पाहायला मिळतोय खोदून काढलाय मिनी हेलिकॉप्टर उडवलाय डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. संदीपला देखील जावं लागेल माघारी. एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते परंतु आता पॅवेलिन मध्ये परतावं लागेल.
संकेत आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. थोडीशी गती द्यायची, स्पीडअप घ्या थोडस. व्हाईट बॉलचा इशारा. चांगला बॉल तिथे हाताळलाय. ओव्हरची होती समाप्ती, 2 षटक समाप्त. थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो, कारण अजून भैरवनाथ चषकाचे जे आजचे लॉट्स आहेत ते आपल्याला क्लिअर करायचे आहेत. साई आलाय गोलंदाजीसाठी. साहिल. मोठ्या फटक्यासाठी गेले. बॉल इथे. वॉट अ कॅच, वॉट अ एफर्ट्स. काय एफर्ट्स मात्र पाहायला मिळाले, अप्रतिम एफर्ट्स. क्षेत्ररक्षक होता प्रथमेश. छोटा पॅकेट बडा धमाका. अगदी आपल्या संघासाठी हा षटकार अडवलाय. स्विजिटचा फटका. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप मधून क्षेत्ररक्षण वेगाने येतोय बॉल पर्यंत. एकच धाव मात्र या बॉलवरती प्राप्त होईल. सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती लागतायत. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. डीप मध्ये पकडला जातोय झेल आणि नाना यांना मात्र जावं लागेल, परतावं लागेल. चला नवीन बॅटर या लगेच. अक्षय आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅटला प्रेस झालाय. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव. मोठ्या फटक्यासाठी गेले. बॉल हवेत आहे. प्रथमेश बॉलच्या खाली पकडला जातोय झेल. फलंदाज बाद. जावं लागेल माघारी. अक्षय बॅक टू दी डगआउट.
17 धावा फलकावरती लागतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो असताना मात्र पाहायला मिळतोय. विजय आलाय. थोडस स्पीडअप ठेवा मित्रांनो. अगदी 2 धावा दिल्यात. 2 धावा साहिलने खर्च केल्यात. 3 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट मात्र मिळवल्यात. चांगली गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळाली तिसऱ्या षटकामध्ये. आणि आता गणेश आलाय अंतिम षटक घेऊन. अगदी सगळे यंग खेळाडू आहेत. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करायचा होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक चांगला स्टॉप तिथे केलाय. पायाने बॉल तिथे अडवलाय. मोठ्या फटक्यासाठी गेले कव्हर रिजन मध्ये प्रथमेश. आणखीन एक चांगला झेल. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा खेळाडू. अगदी क्षेत्ररक्षणामध्ये अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आजच्या दिवसामध्ये. कारण लॉंग ऑन रिजन मध्ये त्याने स्टॉप केलेला तो षटकार. त्यानंतर मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये पकडला गेलेला झेल आणि हा एक्स्ट्रा कव्हरला आता चांगला झेल त्याने पकडला. आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. सतरा धावा फलकावरती लागतात. सोने आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. अगदी कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक आहे. बॉल पर्यंत पोहोचतायत. फेकी केली जाईल विकेट कीपर एन कडे. तिथे मात्र 3 धावा येतील आता. 2 + D. अगदी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल पर्यंत जातात. फेकी केली जाईल आणि रनआउटची संधी होती. परंतु आपण जर पाहायला गेलं तर इथे रनआउट होत असताना फलंदाज बाद होतोय. जावं लागेल माघारी रनआउटच्या स्वरूपात. विजय इथे माघारी जात असताना मात्र पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल राहुल आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल पायावरती टाकलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि ही धाव कंप्लीट होते. शेवटच्या बॉलवरती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 22. या धावसंख्येवरती लक्ष 23 धावांचं. 24 चेंडू करायचे आहेत. 23 धावा. चला लगेच छत्रपती 11 या संघाने आपलं छत्रपती बॉईज आपण त्वरित आता क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. कारण वेळेचा निर्बंध आहे. अजून मुख्य लॉट्स सुरू झालेला नाहीये. कारण आज मॅचेस थोड्या लेट चालू झाल्या. त्यामुळे विनंती असेल थोडंसं स्पीडअप घ्या.
लक्ष 23 धावांचं आहे आणि 24 चेंडू करायचे 23 धावा. गौरव आणि शरद सलामीची जोडी हे लक्ष्याचा पाठला करण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिलं षटक संकेत. पहिलाच बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. अवांतर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात होते. खातं देखील अवांतर धावसंख्येने मात्र खुलं होतंय. छत्रपती 11 या संघाचं. बॅडमिंटन स्ट्रोक पॉइंटला उडवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय टप्पा 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 घेत. बॉल सीमा पार. मिळतील दाबाचार. येतोय तो चौकार. ऑन साइडला रिव्हर्स अटेम्प्ट केला होता परंतु अगदी चांगला स्टॉप तिथे करत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. पुन्हा एकदा चांगला बॉल हाताळलाय. बॅटला ब्रश होऊन चेंडू अगदी घोषंगी क्षेत्रामध्ये. एक धाव. हो इथे चांगला बॉल हाताळलाय. एकच धाव. समोरच्या दिशेने फटका जरूर खेळलाय. व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वेगाने येतोय. बॉल पर्यंत फेकी केली जाईल. एका धावेचाच प्रयत्न होतोय. गौरवने थांबवलंय. एक टप्पा घेत बॉल निघून चाललाय चौकारासाठी. 4 धावा येत आहेत. 12 धावा. पहिले षटक समाप्त झाले. 12 धावा धावफलकावरती लागतात. चांगला बॉल तिथे हाताळलाय. बॅटला हलकासा बहुतेक ब्रश झालाय आणि विकेटचं पतन होतं इथे.
ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हाताला चटका मिळाला. 6 धावाचा फटका टीम छत्रपती 11 या संघाला मात्र मिळतोय. परंतु एफर्ट्स अगदी चांगले पाहायला मिळाले. डीप मध्ये संकेत होता ना, मला वाटतं संकेत आहे ना, संकेतच्या माध्यमातून चांगले एफर्ट्स तिथे पाहायला मिळाले. चला यानंतर सोमेश्वरवाडी आणि वासुळे टीम विश्वनाथ आपण टॉस साठी यायचंय. ऑन साइडला बिग हिट केलाय, बॉल थांबत नाहीये, बॉल चाललाय सीमा पार, मिळतील धावा 6, येतोय तो षटकार. हा षटकाराने सामना फिनिश होतोय, त्यामुळे हा सामना जिंकलाय अर्थात छत्रपती 11 या संघाने. हार्डलक बॅडलक टीम. यानंतरची मॅच चला साई 11 आणि छत्रपती 11 टॉस साठी यायचंय.